अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर तारक मंत्र म्हणजेच काय, तर तारक म्हणजेच काय, तारणारा। ह्या मंत्रातच सर्व दडलेलं आहे। कारण तारक मंत्र म्हणजेच आपल्याला एखाद्या गोष्टीत जर अडचण असेल, आपले कुठले आर्थिक प्रश्न सुटत नसतील, तुम्हाला शिक्षणात कुठे अडथळे येत असतील किंवा खूप मोठा एखादी समस्या असेल ती मार्गी लागत नसेल, तर आपल्याला ह्या तारक मंत्राची खूप मोठी ताकद आहे। ती तारक मंत्राची ताकद आपल्याला ही तारक म्हणजे ह्या शब्दाने तारणारेच आहे। त्यामुळे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तारक मंत्राचे 11 किंवा 21 ह्या दिवसापर्यंत तुम्ही तारक मंत्राची सेवा करायची किंवा आजपासून जर तुम्ही चालू केली तर स्वामी प्रकट दिनाने पर्यंत तुम्ही ही सेवा तारक मंत्राची करू शकता। ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची। आपल्याला संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय, तर एखादी सेवा आपण करतो तर ती कशी एखादी सेवा करतो ती ठरल्या वेळेतच, ठरल्या कामातच किंवा ठरलेल्या पूर्ण आपण जो आठवडा ठरवतो त्या वेळेतच सेवा ती करायची असते। त्यालाच आपण संकल्पयुक्त सेवा करतो। संकल्प केला म्हणजे काय, कारण आपण स्वामीच्या चरणी बांधील झालो म्हणजेच आपली संकल्पयुक्त सेवा असते। त्यामुळं तुम्ही कुठलीही सेवा करताना संकल्प हा करावाच पाहिजे। त्यामुळं काय होतं, आपण ती सेवा करतो ना त्याला खंड पण पडत नाही आणि आपण ते संकल्प केल्यामुळं आपण ते स्वामीच्या चरणाशी बांधले जातो। त्यामुळं आपण कुठलीही सेवा करताना अगोदर तुम्ही संकल्प करा, मगच नंतर सेवेला चालू ठेवा। सेवेचं वचन आहे। संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण स्वामी सेवेशी दृढ राहतो, म्हणजे आपण तो त्यांच्याशी चरणाशी आपण निश्चय करतो की आपल्याला हा संकल्प केला आहे, आपण हा संकल्प पूर्णच करणार आहे। त्यामुळं स्वामी संकल्प केल्यानंतर आपल्याला हे तारक मंत्राचा संकल्प करायच्या अगोदर काय करायचं, आपण केंद्रात जायचं। जाताना काय करायचं, हार, नारळ, खली, साखर, फूल काय वाटेल तुम्हाला, एखाद्या दक्षिणा जर तुम्हाला द्यायची असेल किंवा एखादं फळ जरी न्यायचं असेल तर तुम्ही यथाशक्ती काही घेऊन जाऊ शकता आणि स्वामी केंद्रात जायचं आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची की मी ही इच्छा माझी ती मी संकल्प करणार आहे आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आले आहे। तर माझी ही संकल्पयुक्त सेवा, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा अशी स्वामीच्या चरणाशी आपल्याला विनंती करायची आहे। आणि जर समजा तुमच्या इथे जर मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या स्वामीच्या फोटो समोर बसून पण ही आपली इच्छा बोलू शकता। पण ही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्या घरात स्वामीचा फोटो नाहीतर स्वामीची मूर्ती असणे आवश्यक आहे। त्याच्याशिवाय आपल्याला हा तारक मंत्र करता येत नाही। मंत्राची ही सेवा करताना किंवा हे मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कुठल्याही पूजा मांडण्याची गरज नाही। ही सेवा तुम्ही कुणीही स्त्री पुरुष किंवा मुलं मुली किंवा इतरही वयस्कर माणसं पण ही सेवा हे करू शकतात। तर संकल्प करताना काय करायचं, आपल्या उजवा हात घ्यायचा, उजव्या हातात अगोदर पाणी टाकायचं, नंतर त्याच्यामध्ये अक्षता टाकायचं। अक्षता टाकल्यानंतर त्यात फूल आणि तुळशीचं पान टाकून आपण आपली इच्छा अगोदर बोलायची। इच्छा बोलल्यानंतर काय म्हणायचं, मी हे गोत्राचा आपलं नाव सांगायचं, गोत्र कुठलं आहे ते सांगायचं आणि मी ही सेवा इतके दिवस करणार आहे, तर तीही माझ्याकडून ही सेवा तुम्ही खंड न पडता चालू ठेवावी असे स्वामींना सांगायचे। माझे सर्व प्रश्न सुटून द्या किंवा माझी जी इच्छा आहे ते लवकरात लवकर सुटू द्या असं स्वामींना ती आपली इच्छा बोलायची। कारण आपली कुठलीही सेवा करताना आपल्याला त्याच्यात कुठलंही विघ्न येऊ नये असं स्वामींना तुम्ही संकल्प करताना बोलायचं आहे। आणि हे आपण संकल्प केलेलं पाणी एका तामणात सोडून द्यायचं आहे आणि ती झाडाला टाकून द्यायचं आहे। तुम्ही हे पाणी तुळशीला टाकू नका। आपल्या घरात जर दुसरी झाडे असतील तर दुसऱ्या झाडाला हे पाणी तुम्ही टाकून देऊ शकता। नंतर काय करायचं आहे, तुम्ही एकच वेळ ठरवायची ही सेवा करताना। कसं तुमची जेव्हा कामं होतील त्यावेळेस तुम्ही दुपारी पण करू शकता, तुम्हाला जर वाटलं तर सकाळी तुम्ही पहाटे पण करू शकता किंवा रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ही सेवा 11 वाजता पण करू शकता। पण तुम्ही एकच टाईम ठेवा, कारण कसं आहे कुठलीही सेवा करताना ती टाईमात झाली तरच त्याचं फळ लवकर भेटतं। त्यामुळं कुठलाही एक टाईम तुम्हाला जसे सवड भेटेल तसं तुम्ही तो एक टाईम ठरवा। तर सेवा करताना काय करायचं, आसन घ्यायचं, आसनावर बसायचं। जर एखाद्याला बसण्याचा त्रास असेल तर खुर्चीवर तुम्ही ते आसन टाकून पण बसू शकता। आसन टाकून बसल्यानंतर काय करायचं, एक स्वच्छ असं तामण भरून घ्यायचं
किंवा तांब्या भरून घ्या तुम्ही किंवा ग्लास भरून घेतला तरी चालेल. आणि त्याच्यावर आपला असा उजवा हात ठेवायचा. उजवा हात ठेवल्यानंतर आपला तारक मंत्र तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च मारा, तुम्हाला तारक मंत्र नक्कीच भेटेल. किंवा तुमच्याकडे जर नित्यसेवा असेल तरीही तुम्हाला त्या तारक मंत्र भेटेल. उजवा हात आपण असं तांब्यावर ठेवायचा आहे, ग्लासवर किंवा, आणि तारक मंत्राचे तुम्ही किती संकल्प करताना 11 म्हणल्यात का 21 म्हणल्यात त्याच्यानुसार तुम्ही ते 11 तारक मंत्र, शक्यतो तुम्ही 11 तारक मंत्र 11 दिवस किंवा 21 दिवस केले तरी चालतील. तर 11 तारक मंत्र आपण ते तांब्यावर उजवा हात ठेवून म्हणायचे. आणि 11 म्हणून झाल्यानंतर काय करायचं, ते पाणी ना तीर्थ म्हणून आपण सर्वांनी पिऊन घ्यायचं. एखाद्याचा जर विश्वास त्याच्यावर बसत नसेल तर त्यांनी काय करायचं, ते पाणी थोडं आपण आपल्या मटक्यात टाकून द्या, म्हणजे ते सर्वांना पण प्यायला जमल. तर पण हे तीर्थ आहे ना तुम्ही कुठेही सांडू नका किंवा असंच इतरत्र टाकून पण देऊ नका, कारण ते आपल्या प्यायच्या पाण्यातच ओतून द्या तुम्ही. तर दुसरं म्हणजे काय, तारक मंत्र म्हणताना तुम्हाला जर वाटलं तर एक अगरबत्ती लावायची. अगरबत्ती लावल्यानंतर त्याची रक्षा पण तुम्ही त्या तामणात टाकू शकता. पण अगरबत्ती ही केमिकलयुक्त असावी, कारण आता कसं सुगंधी अगरबत्ती आल्यात त्याच्यामुळं हा उपाय मी तुम्हाला सांगितला नाही. पण तुम्हाला जर जमला तर तो अगरबत्ती लावा आणि त्याची रक्षा तुम्ही आपल्याला कुठे जर आपल्याला काय वाटलं, आपल्या लहान मुलांनाही काय झालं तर तुम्ही ती थोडी रक्षा तुमच्या कपाळाला लावू शकता. किंवा आपल्या घरात ते तुम्ही असं फुंकर मारून पण ती रक्षा टाकून घेऊ शकता. तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा पहिला केला तरी चालेल, तुम्हाला कुठला उपाय करायचा तो तुम्ही करू शकता. तर आता पाणीच का घ्यायचं, तर आपण काय तारक मंत्र म्हणताना पाणीच का घ्यायचं, तर पाणी कसं आहे, हे सर्व प्रकारच्या ऊर्जा व लहरी हे स्वतःमध्ये घेतं. पाणी कसं आहे, पाण्याला कसं कुठली चव नाही, कुठला रंग नाही, कुठला आकार पण नाही, कारण त्याचं स्वतःचं असं अस्तित्व आहे, ते कुठल्याही लहरी स्वतःमध्ये खेचून घेतं. त्यामुळं तारक मंत्र म्हटल्यानंतर आपल्या शरीरातून जे लहरी किंवा पॉझिटिव्हिटी असते ना ती आपली त्या पाण्यामध्ये मिसळते ते लहरीमुळं, आणि ते पाणी काय होतं, तीर्थ बनतं. त्यामुळे ते हे तीर्थ आपण जर पेलं तर आपल्याला कुठलेही आजारपण येत नाहीत. तुम्हाला तर एखाद्या वेळेस तुम्हाला मंदिरात गेले तर असं त्या काकाने सांगितलं पण असेल की तुम्हाला एखाद्या व्यक्ती जर घरात आजारी असेल तर ते तारक मंत्राचं तीर्थ केलेलं पाणी पण प्यायला देतात. तुम्ही तो पण ट्राय करू शकता. हे अनुष्ठान करताना कुठले नियम आहेत, तर इथं कुठलेही नियम नाहीत, आपल्याला पूजाही मांडायची नाही, अगोदरच सांगितले. नियम म्हणजे काय, तुम्ही 11 दिवस परांना घेऊ नका, कारण कसं आहे, एखादी व्यक्ती स्वयंपाक करते तर ती तिच्या बोलण्यात किंवा ती आपल्या केंद्रातली नसेल, स्वामी सेवेतली नसते, ती कसं बोलताना इतरांना शिव्या देते किंवा मोबाईलमध्ये एखादं काही चाललेलं असतं तिचं असं गाणंही ऐकते, त्यामुळे तिचं कसं ती करते जे ना ऊर्जा ती त्या अन्नात जाते. त्यामुळे तसंच अन्न आपण ते खातो आणि आपले विचार पण तसेच बनतात. त्यामुळे स्वामी सेवा करत असताना कधीही परांना घेऊ नका तुम्ही. दुसरं म्हणजे काय, तर तुम्ही मांसाहार पण ह्या 11 दिवसात करू नका, कारण तुम्ही जेवढे सेवा करणार तेवढंच फळ तुम्हाला लवकरात मिळेल. त्यामुळे कुठलीही सेवा करताना तुमच्या सेवेतही बाधा येणार नाही ह्याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या. तर सेवा करताना काय, एखाद्याची निंदा करू नये किंवा आपण आता वाचन करीत असतो, आपल्या मनात दुसरेच विचार येत असतात, आपण तो पण करू नका. इतरांची निंदा करू नका, इतरांना वाईटही बोलू नका, कारण कसं इतरांना निंदा केली ते आपल्याला पण येऊ शकते. त्यामुळं हे इतरांची निंदा करणं तुम्ही सोडून द्या. तर उद्यापन कसं करायचं, तर ह्यात उद्यापनाचीही काही गरज नाही, पण तुम्हाला जर वाटले यथाशक्ती तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादी सवाशीण घरी आणून जेव घालू शकता किंवा एखादी मुलगी तुम्हाला भेटली कुमारिका तर तुम्हीही तिलाही जेवायला घरी घेऊन तुम्ही बोलू शकता. पण असं काही नाही की तुम्ही उद्यापन करताना तुम्ही बोलावंच लागेल असं काही नाही, कारण कसं आहे सेवा महत्त्वाची, त्यामुळे तुम्ही सेवा नक्कीच करा. आणि 11 दिवस झाल्यानंतर तुम्ही 11 दिवसाचा संकल्प किंवा 21 दिवसाचा जर संकल्प केला असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामींना जे जे पदार्थ आवडतात त्याचा नैवेद्य तुम्ही नक्कीच द्या. आणि त्या सेवा तुमची सगळी संपल्यानंतर ती सेवा स्वामीच्या चरणी रुजू करण्यासाठी त्या दिवशी तुम्ही केंद्रात जाऊन स्वामीला हार, नारळ, खडीसाखर घेऊन तुम्ही यथाशक्ती काय दक्षिणा तुम्हाला द्यायची असेल ती स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही नक्कीच द्या. कारण सर्व नियम जर पाळले तर तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे कुठलेही नियम पाळताना फक्त स्वामीवर विश्वास ठेवा, कारण स्वामी तर काय म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त सेवा कर. तू ज्या दिवशी सेवा करतील त्या दिवशी मी तुझ्या नेहमी पाठीशी, परंतु ज्या दिवशी तू माझी सेवा करायला सोडून देशील
त्या दिवशी माझा पण हात तुझा सुटलेला असेल. त्यामुळे स्वामी सेवा करा आणि स्वामीमय व्हा, कारण स्वामीमय झालात तर तुमच्या सर्व स्वामी इच्छा पूर्ण करतील. त्यामुळं माझी ही सर्व सेवा स्वामी चरणी रुजू आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना.